रोजच चालवते या गाडीले सागरचा बाप. आणि गाडी पुसाले नाही. पाण्यानं किती खराब झाली ती गाडी. थोडीशी पुसली मुसली काय होते पुसाले. थोडीशी पुसाव नाही का. रोज घेऊन जाते गाडीले पण पुसत नाही काही वेळेस. चल बाई थोडस करू लागतो तिले शालूले. तिची तब्येत बरोबर नाही व बरोबर राहिले. ताप आहे तिले. चालू म्हटलं दवाखान्यातही नाही येत. ते पॅरासिटामॉलची गोळी घेतली आणि झोप म्हटलं थोडासा आराम केला आणि लागली लगेच कामाले. आता राहिलेच असते का तिच्याच्यानं काम केली असते ना मी. 1-2 दिवसाले काही मी काही करत नाही का काम. माझ्याकडून होत नाही काम. तरी पण बाई सकाळी उठली बी स्वयंपाकही केला फळाय मारला फरची पुसली सारे काम केले. फक्त कपडे आहे तेवढे धुवायचे. चालते तेवढे धुवून टाकतो कपडे. नाही तर धुवाले बसन ठेस. तिचं काय सांगता येते. गो पाण्यात पाय राहिले तर अजून जास्त वाजता होऊन जाईन. चल आणि त्याला म्हणतो सागरले गिगरले इले दवाखान्यात नाही म्हणतो. वहिनीले शालूले दवाखान्यात पाठवून देतो सागर सोबत. नाही तर मग यायच्या सोबत गाडीवर पाठवून देतो तिले. अशी जाणारच नाही ते. आव शेता तू आली एवढी सकाळी आली का बाई. व का सुट्टी आहे का तुले आज चल अंदर चल. नाही बाई सुट्टी गिट्टी नाही आहे. तू काय करून राहिली होती बाहेर. काय करून राहिली होती. चल ना अंदर चल ना. काही नाही त्या बापाची गाडी म्हटलं हे पाण्यानं खराब झाली वर्ष पुसत नाही ना काही नाही म्हणून म्हटलं मीच पुसतो. तर पुसली बाई आता. चल ना अंदर बस ना चल ये. आई वहिनीने स्वयंपाक बनवला का. स्वयंपाक बनवला असेल तर सांग मले. नाही तर मग तू माझ्यासाठी काहीतरी बनव. माझ्या आवडीचं काहीतरी बनव. भूक लागली मले लय. सर इकडंच आली मी गाडी घेऊन. तिकडे गेली नाही मॉलमध्ये. अहो तर गाडी तर बंद कर बिचारे. गाडी बंद कर ना. चल ना अंदर चल. भूक लागली म्हणतं काऊन खाऊन पिऊन आली नाही का घरून. चल देतो बनवून काहीतरी चल. आई लयच भूक लागली व लयच भूक लागली. घरून का नाही आणला मी ना डब्बा गिब्बा पण का नाही जेवण करून आली नाही मी. मला कसं तरी लागून राहिलं चक्कर आल्यासारखं. चाल बरं वहिनीनं बनवला असं ना स्वयंपाक गिंपाक. अहो बनवला स्वयंपाक गी बनलेलाच आहे. आम्ही जेवायचंच आहे. तिले शालूले जेवायला लावतो. ते पूर्ण काम केल्याशिवाय ना जेवणच नाही करत बाई. कशी पोरगी आहे तर तब्येत नाही व तिची बरोबर थोडीशी. चल बरं तिले जेवायला लावतो चल. काऊन काय झालं शालू वहिनीले. काय झालं तब्येत. मग दवाखान्यात कोण नाही पाठवलं बाबासोबत शालू वहिनीले. आम्हाला अचानकच ताप आला बाई तिले. म्हणलं चालव दवाखान्यात चालव. मी नेतो लागेच म्हणलं तर ती नाही म्हणते आई. होते म्हणते माय बसते म्हणते. असा पॅरासिटामॉलची गोळी घेतली बाई तिनं आणि कामच करून राहिली व. तिले म्हणलं मी नको करू म्हणून ऐकतच नाही बाई ते पोरगी. ऐकाले चल जेवण करून घेऊ. चल तिले लावतो थोडंसं जेवायला झोपायला लावतो आराम करायला लावतो. हाय कपडे मापडे तर धुईन मी मग. बाई राधिका मी काय म्हणलं तुला सांगितलं होतं ना आपल्या याच्यासाठी पोरगी पाहिजे म्हणून आपल्या रोहितसाठी. हाय म्हणे नव्हतो त्या दिवशी. हो तेच दाखव ना मग. नाही दाखवशील तर येतो बा म्हटलं रोहितले घेऊन.